हम आए आज हॉस्पिटल। ये है हमारा हॉस्पिटल CRP का और ये दोनों की चल रही है मस्ती। तर आम्ही आज हॉस्पिटलमध्ये आलोय आयुषला घेऊन, मी आयुष आणि आदिराज. तर फौजी पण आले, त्यांना ऑफिसमधनं डायरेक्ट इकडेच आले ते. आणि हॉस्पिटलमधला याआधी मी कधीच शूट घेतलं नव्हतं, पण आज म्हणलं की थोडंसं शूट घेतलं मी. आणि हॉस्पिटल पण तुम्हाला दाखवायचं होतं केवढं म्हणजे कसं आहे ते. आणि चला आता दाखवून झालेलं आहे. आणि आयुषला ना इथे खालच्या लिपला एक असं फोड उठल्यागत झाले. जर याबद्दल तुम्हाला जर काय माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण आम्ही म्हणजे आता पुढे ब्लॉगमध्ये बघालच तुम्ही. तर आम्ही सर्जनला पण दाखवलं तर ते म्हणले तसंच राहणार. तर तुम्हाला काही इलाज माहिती असेल ह्याच्यावरती, घरगुती असेल किंवा काही, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ते नक्की आम्ही ट्राय करून बघू, कारण खूप दिवस झाले हे आहे. नमस्ते, गुड मॉर्निंग. खूप सारे कबूतर होते तर आता उडून गेले. म्हणलं व्हिडिओ शूट करणार होते, पर्यंत उडून गेले. आधी बघा आमचा कसा पळतोय. आम्ही आलो इथे फुलं आणायला. स्वस्तिकची फुलं आहेत तिथं, म्हणलं पूजेसाठी रोज नेतो. तर आज छान बघू शकता. तर आता कमी आहेत, भरपूर लागतात फुलं. आणि आमच्या आधीला द्यायला लागतं सगळ्यात आधी. सगळ्या चोरा करतो, पण तो तसंच आहे, तसं देवाला पण घालतो. झाड हे खूप मोठं आहे, भरपूर फुलं लागतात. पण ना अजून आता सुरुवात आहे, लागलेली. आम्ही थोडीशी घेतली. नको, चला आता, चला या. गुड मॉर्निंग. तर आज छानपैकी म्हणलं ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळी सकाळी खूप दिवस झाले ब्लॉगच केला नव्हता रुटीनचा. आणि खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि ना थंडी पूर्ण कमी झालेली, पण परत आणि थंडी वाढली. तर आता वाजलेत 8, बरोबर 8 वाजून 10 मिनटं झालेले, 12 मिनटं झालेले. 8 वाजून 8:15 वाजत आले. मग इथे पार्कमध्ये भरपूर कबूतर आले, तिथे मोर पण येतात भरपूर इथे. मी आधी पण भरपूर वेळा तुम्हाला शेअर केलं. म्हणजे आमचा आधी बघा, आधीला दाखवायचं असते सारखं, दाखव दाखव. काय दाखवायचं आहे? नको नको हातात. तर आता आम्ही घरी जातो, नाश्ता बनवतो आणि मग आता आमचा आधी शिडी चढायला पण शिकलाय. हात धरते तर नको म्हणते. धरू हात, धरू नाही म्हणते. हळूहळू चढा, पकडू मी, पडशील. आणि एका दमात चढते आणि थांबतच नाही, एक एक पायऱ्या चढत नाही, सलग चढायला बघते. आहे ना आधी? चढा. शंभू करून आला? कुठे शंभू करून आला तू? कुठे जाऊन आला तू? आज नाश्त्याला आहे इडली. तर किचन थोडंसं अस्ताव्यस्त आहे, कारण आयुषचा टिफिन वगैरे बनवला आहे. आता सगळं झालेलं आहे माझं. आणि आता नाश्ता बनवून मग किचन क्लीन करणार. इडली बनवते मस्तपैकी. इथे मी सकाळी 6 वाजता भिजत घातलं ते पीठ, काही जास्त लवकर नव्हतं घातलं. थोडंसं असं घट्ट मी बनवते, कारण का माहिती आहे का, एकदम स्पंजी इडली होते, एकदम जशी तांदळाची होते ना तशीच आहे. कशी टम्म फुगलेली आपली इडली. काढून घेते. त्याची चटणीची तयारी केली आहे मी. तर थोडंसं चणा पण घातलेला आहे, चणा घालते मी मिळून येते. चटणीची टेस्ट खूप छान येते. आणि शेंगदाणे खोबरं दोघांच्या पुरतेच बनवणं, त्यामुळे थोडंसं कमी बनवते. आता थोडंसं खोबरं घेतले, शेंगदाणे थोडंसं जास्त घेतले, कारण तर मी इडली पात्र इकडं आणलं नाही, फक्त एकच प्लेट आणली, जी वरची असते ना सगळ्यात मोठी, जी की माझ्या छोट्या कढईमध्ये व्यवस्थित बसते, ती एक प्लेट आणली. मी त्या एक प्लेटमध्येच करते. आणि जर गडबड असेल तर मी काय करते, कुकरच्या डब्यामध्ये सरळ आपण ढोकळा वापरतो तसं मी वापरते आणि कट करून मग चटणी आणि सांबार बरोबर खाते. तर खातो आम्ही सगळेच. तर आज सांबार बनवलं नव्हतं, फक्त इडली आणि चटणीच होती. तर चटणी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते, तुम्हाला आधी सांगितलंच आहे एकदा मी. तर उपासाची चटणी मी शेअर केली होती एकदा व्हिडिओमध्ये, तर आपल्या चॅनलवरती आहे. आणि आता मी तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी तडतडू दिलं, कढीपत्ता घातला. आणि त्यानंतर ही जी पेस्ट करून घेतली होती खोबरं
शेंगदाणं आणि थोडीशी साखर, मीठ, जिरं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं डाळवं किंवा चण्याची डाळ म्हणू शकतो ते, तर मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आणि इडलीबरोबर थोडीशी पातळ चटणी करते मी, जास्त घट्ट करत नाही, म्हणून मी वरनं पाणी पण घातलं थोडंसं. तर आता इडली चटणी तयार. चला आता नाश्ता करून घेते, बाकीचं स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे, बाकी सगळी कामं आवरून घेते आणि मग व्लॉग कंटिन्यू करते. तर मी आता मंगळसूत्र बनवते, थोडंसं नवीन डिझाईनचं. तर इथं बघू शकता फिरकी घातलेली आहे मी, तर फसवले कारण व्यवस्थित बनवता यावं म्हणून. अशा पद्धतीचं आता मी कसं बनवलं हे दाखवते. पकड आयुष. 2 सुया घेतलेल्या आहेत मी. दोन्ही पिवळा मणी ओवायचं एक एक. दाखव बाळा. दोन्ही पण एक एक पिवळा मणी ओवलाय. त्यानंतर एकामध्ये 4 काळे मणी ओवायचे. आता हे याचा दुसरा धागा जवळ धर बाळा. अशा पद्धतीने टाईट पकडायचं आणि हे जे दुसरी सुई आहे, दुसरा धागा, त्याने अशा पद्धतीने वरून खाली असं उलटं वळून घ्यायचं. झालं. आणि परत ओढून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने. परत तसंच एक पिवळा मणी दोन्ही सुईमध्ये आणि एकामध्ये 4 काळे मणी. काल तुम्हाला एक मंगळसूत्राची डिझाईन दाखवली होती, तर ते मी बनवत होते, पण झालं असं की मला शॉर्ट मंगळसूत्र बनवायचं होतं आणि ते खूपच असं म्हणजे ब्रॉड बनवत होतं, म्हणजे जाड पट्टी बनवत होती आणि मला जाड पट्टी आवडत नाही. तर मी एकदा म्हणले की बघूया ट्राय करून, त्यासाठी मी बनवत होते, पण मला काही ते आवडलं नाही आणि ते थोडंसं लेंथला जास्तच कमी झालं. त्यामुळे मग मी पूर्ण खोलून आता परत ही नवीन डिझाईन बनवली आहे. तर तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीने ही डिझाईन आहे. आणि हे जे आहे ना, हे पेंडंट मी खरेदी केलेलं नाही, हे थोडंसं मी जुगाड केलेलं आहे. तर काय केलं ते नंतर सांगते तुम्हाला. तर आधी डिझाईन बघू शकता, अशा पद्धतीने मी बनवले. एक मध्ये हा कोण आलं, मध्ये पिवळा मणी आणि साईडने असं काळे मणी असं केलेलं आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्की ते देखील कमेंटमध्ये सांगा. तर असाच सेम डिझाईनचे मी मंगळसूत्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बनवून दाखवेन. आणि ही डिझाईन खूप छान सुंदर सोबर दिसते आणि अगदी नाजूक अशी आहे. तर आता हे पेंडंट कसं बनवलं, तर हे जे पेंडंट किंवा वाट्या म्हणू शकतो, तर हे माझ्याकडे एक झुमका होता, त्याचं जे वरचं फूल असतं त्याच्यापासून बनवलंय मी. त्याच्यावर म्हणजे ते कानामध्ये घालायचं जे असतं ना, ते काढून टाकलं आणि खालचं झुमका पण काढून टाकला. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयुषला रेफर केलं होतं मित्तल हॉस्पिटलमध्ये, तर फौजी आताच घेऊन गेले आणि आता चाललाय आधीचा अभ्यास. आधी आई म्हणतो, ह्याचा पूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती आहे, शॉर्ट्समध्ये नक्की जाऊन बघा. आणि तर हा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.